नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण जर ह्यापूर्वीचा व्हिडिओ बघितला नसेल, ज्यामध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण केलेलं आहे, तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा. म्हणजे आजचं विश्लेषण तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीनं लक्षात येऊ शकेल. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल. काही कारणानं तुम्हाला त्याची लिंक तिथे उपलब्ध झाली नाही, तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ती लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तर तो व्हिडिओ बघून मगच हा व्हिडिओ बघा, म्हणजे संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल. आता आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करतोय. सोमवारसाठी आपण इथे निफ्टीमध्ये वरच्या बाजूला 23,125 ही इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे. खालच्या बाजूला 23,050 ही इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे. आता ज्या पद्धतीनं हे सेलिंग झालंय हे बघता आपल्याला असं वाटतंय की सोमवारी कदाचित गॅप डाऊन, फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. तसं झालं तर समजा फ्लॅट ओपन झालं आणि खाली यायला लागलं, साधारण 23,092च्या आसपास, म्हणजे 23,100च्या आसपास क्लोजिंग आलेलं आहे. जर फ्लॅट ओपन झालं आणि खाली यायला लागलं आणि 23,050 ची लेवल सुद्धा जर ब्रेक झाली आणि ह्याच्या खाली टिकायला लागलं, तर मग खाली जात असताना आपल्याला 23,000, 22,950 आणि 22,900 ह्या लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात. तर त्यामुळे खाली जाण्याची शक्यता जास्त दिसते. फक्त जर डायरेक्टली गॅप डाऊन ओपन झालं आणि 23,050च्या खाली ओपन झालं, तर एक छोटासा बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर पुन्हा जर खाली जायला लागलं आणि ते खाली जात असताना पुन्हा 23,050च्या खाली टिकायला लागलं, तरी देखील आपल्याला ह्याच तीन लेवल म्हणजेच 23,000, 22,950 आणि 22,900 ह्या बघायला मिळू शकतात. जर काही कारणानं गॅप अप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं आणि 23,125च्या वर टिकायला लागलं, तर मग काय होईल? मग मात्र आपल्याला थोडंसं सावध राहावं लागेल. 23,125च्या वर जोपर्यंत टिकतंय, शॉर्ट कव्हरिंग येण्याची शक्यता निर्माण होईल. वर जात असताना 23,175, 23,225 ह्या लेवल्स आपल्याला येताना बघायला मिळू शकतात आणि जर ही लेवल ब्रेक झाली, तर मग 23,275 पर्यंत निफ्टीची किंमत वर जाताना दिसू शकेल. सध्या मार्केट व्होलाटाईल आहे, त्यामुळे कधीही काही होऊ शकतंय. आणि त्यापेक्षा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आता युनियन बजेट जे आहे त्याच्यापासून आता एक आठवडा आपण मागे आहोत. तर त्यामुळे आता थोडंसं जास्त व्होलाटाईल होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर बजेटच्या पूर्वीची जी काही मूव्हमेंट आहे ती पुढच्या आठवड्यात बघायला मिळेल. बजेट नंतर जर मार्केटमध्ये तेजी होणार असेल, तर कदाचित त्याची थोडीशी सुरुवात पुढच्या आठवड्यात आपल्याला बघायला मिळू शकते. बजेट नंतर आणखीन सेलिंग कंटिन्यू होणार असेल, तर सध्या आपल्याला डाऊन ट्रेंडच चालू आहे, तर त्याची झलक सुद्धा आपल्याला मग सोमवारीच सुद्धा दिसू शकते. तर त्यामुळे सध्या आपल्याला दिसताना तरी असं दिसतंय की सध्या डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट आहे आणि 23,050, 23,000 ह्या लेवल ब्रेक होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. तर त्यामुळे त्या दृष्टीने विचार करून आपल्याला पुढचं विश्लेषण जे आहे ते करायचं आहे. तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस. आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करायची आहे. त्याच्यासाठी मी बँक निफ्टीचा चार्ट 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो. आपण आता इथे ओके, ही फक्त लेवल थोडीशी ओके. तर इथे मी बँक निफ्टीचा चार्ट 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ओपन केलाय. थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करूया, म्हणजे आपल्याला विश्लेषण करायला सुरुवात करता येईल. आता इथे जर आपण बघितलं तर वरच्या बाजूला आपण काय केलंय, 48,500 ची लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे. खालच्या बाजूला जर बघितलं तर 48,200 ची लेवल आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे. आता ह्या दोघांमध्ये 250 पेक्षा जास्तचा डिफरन्स आहे, त्यामुळे साधारण 48,351च्या आसपास आपण सेंटर लाईन सुद्धा घेतलेली आहे. आता इथे सुद्धा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालंय आणि त्यानंतर एक
छोटंसं आणि हे अपेक्षित देखील असतं, कारण इंट्राडे मध्ये ज्यांनी ज्यांनी सेलिंग केलेलं असतं ते थोडंसं प्रॉफिट बुकिंग करतात आणि त्यामुळे शॉर्ट कव्हरिंगमुळे थोडी किंमत वर येऊ शकते. याचा अर्थ लगेच आपल्याला इथनंच ट्रेंड रिव्हर्सल होईल असं सांगता येत नाही. 48,500च्या खाली आता टिकून क्लोजिंग देखील आलेलं आहे. तर त्यामुळे जर समजा 48,350च्या खाली ओपन झालं, म्हणजे ह्या एरियात ओपन झालं आणि ह्या एरियात ओपन होऊन 48,200च्या खाली टिकायला लागलं, तर मग खाली येत असताना 48,100, 48,000 आणि 47,900 ह्या 3 लेवल आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. जर ह्या एरियात ओपन झालं आणि वर जायला लागलं, तर थोडंसं आणखीन वर जाऊ शकतं. 48,500 ला आता स्ट्रॉंग रेझिस्टन्स तयार झालेला आहे. त्यामुळे 48,350च्या वर टिकलं तरी 48,500 ला रेझिस्टन्स घेऊ शकतं आणि पुन्हा खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यानंतर मग जर पुन्हा वर जायला लागलं आणि पुढच्या वेळेला जर 48,500 ला पुन्हा जर गेलं, तर मग ती लेवल ब्रेक होण्याची शक्यता वाढेल आणि 48,500 ब्रेक झालं, तर मग वर जात असताना 48,600, 48,700 आणि 48,800 ह्या लेवल्स आपल्याला बघायला येऊ शकतील. त्याच्याबरोबर उलटं जर ह्या वरच्या एरियामध्ये ओपन झालं, म्हणजे 48,350 ते 48,500 ह्या एरियात ओपन झालं आणि वर जायला लागलं 48,500 ची लेवल ब्रेक करून, तर मुळातच गॅप अप ओपन झालेलं आहे, त्यात आणखीन वर जायला लागलं, तर काय होऊ शकतं, मग आपल्याला वर जात असताना 48,500 तोडल्यानंतर 48,600, 700 आणि 48,800 ह्या लेवल्स बघायला मिळू शकतात. अर्थात वर ओपन झालं आणि खाली यायला लागलं, तर एकदा आपल्याला 48,200च्या आसपास आल्यानंतर सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि एक बाउन्स येऊ शकतो आणि हा बाउन्स साधारण 48,350च्या आसपास येऊ शकतो आणि इथून पुन्हा खाली जायला लागलं तर 48,200 ची लेवल ब्रेक होऊ शकते आणि खालची ही जी 3 टार्गेट आहेत, म्हणजे 48,100, 48,000 आणि 47,900 ही 3 टार्गेट आपल्याला खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात. सध्या ट्रेंड बघता आपल्याला 60 ते 70% शक्यता खालच्या बाजूनं ब्रेकआउट येण्याची आहे, गॅप डाऊन ओपन होण्याची आहे आणि साधारणपणे एक 20% शक्यता जशी आहे की वर ओपन होऊन 48,500 ची लेवल ब्रेक होईल. 10-15% शक्यता अशी आहे की थोडंसं इथे आता साइडवेज होऊ शकतं, कारण खाली 48,000च्या आसपास सपोर्ट आहे. त्यामुळे ह्या एरियामध्ये सपोर्ट घेऊन थोडंसं साइडवेज होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात करता करता लगेचच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर कसा वाटला ह्या संबंधी एक छोटीशी कमेंट अवश्य करा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या विश्लेषणामध्ये आणि व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.